सुनेत्रा पवार भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर जाणार आहे। केंद्रातील मंत्रिपदाच्या बदल्यात राज्यसभा मिळणार। युती धर्म म्हणून भाजप ही जागा राष्ट्रवादीला देणार आहे, तर पोटनिवडणूक जिंकण्यासाठी 138 आमदारांचं संख्याबळ आवश्यक आहे। तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादीला महायुती धर्म म्हणून भाजपच्या मदतीची गरज असल्याचं पाहायला मिळतंय। महत्त्वाची आणि मोठी राजकीय बातमी आपण पाहतोय। सुनेत्रा पवार आता भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर जाणार आहे। केंद्रातील मंत्रिपदाच्या बदल्यामध्ये राज्यसभा मिळणार आहे, तर युती धर्म म्हणून भाजप ही जागा राष्ट्रवादीला देणार असल्याचं कळतंय। पोटनिवडणूक जिंकण्यासाठी 138 आमदारांचं संख्याबळ आवश्यक आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। सुनेत्रा पवार आता भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर जाणार असल्याचं कळतंय। केंद्रातील मंत्रिपदाच्या बदल्यामध्ये राज्यसभा मिळणार असल्याची माहिती आता समोर आली, तर युती धर्म म्हणून भाजप ही जागा राष्ट्रवादीला देणार आहे। पोटनिवडणूक जिंकण्यासाठी 138 आमदारांचं संख्याबळ आवश्यक आहे। तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादीला महायुती धर्म म्हणून भाजपच्या मदतीची गरज देखील आहे। त्यामुळे आता ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपल्या समोर येते। सुनेत्रा पवार भाजपच्या कोट्यातून आता राज्यसभेवर जाणार असल्याचं कळतंय। केंद्रातील मंत्रिपदाच्या बदल्यात राज्यसभा मिळणार आहे। युती धर्म म्हणून भाजप ही जागा राष्ट्रवादीला देणार असल्याचं कळतंय। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय सुनेत्रा पवारांच्या संदर्भातली। सुनेत्रा पवार आता भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर जाणार असल्याचं कळतंय। त्याच उमेदवारी अर्ज देखील दाखल करणार आहे। केंद्रातील मंत्रिपदाच्या बदल्यात राज्यसभेची ही उमेदवारी दिली जाते। युती धर्म म्हणून भाजप आता राष्ट्रवादीला जागा देणार आहे। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत। आपल्याला या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट ते देत आहेत। चेतन, निश्चितच शुभम, एकंदरीत या पोटनिवडणुकीमध्ये जर आपण राज्यसभेच्या पाहिलं तर आता सध्या 274 आमदार आहेत ते कार्यरत आहेत आणि त्यानुसार 138 आमदारांचं जे पाठबळ आहे ते ही जागा जिंकण्यासाठी आवश्यक आहे। आणि यामध्ये जर भाजपच्या संख्याबळ पाहिलं तर जवळपास अपक्ष आमदारांचा पाठिंबा पाहून 115 आमदार हे भाजप सोबत आहेत। आणि जर शिवसेनेने फक्त या निवडणुकीत पाठिंबा दिला तरी भाजपचे खासदार ते निवडून येऊ शकतात। मात्र आता केंद्रामध्ये कुठेतरी मंत्रिपद दिल्यामुळे राष्ट्रवादीची नाराजी दूर करण्यासाठी राज्यसभेचा जो हा कोटा आहे प्रफुल्ल पटेल यांच्या मार्फत रिक्त झाला होता, म्हणून राष्ट्रवादीला पुन्हा एकदा एक राज्यसभेवरील अतिरिक्त जागा देण्याचा प्रयत्न महायुतीमधून केला जात आहे। आणि म्हणूनच सुनेत्रा पवार यांचं नाव सध्या चर्चेत आहे आणि त्यामुळे आज शेवटच्या दिवशी नेमकं राष्ट्रवादीकडून कोण उमेदवारी अर्ज करत आहे आणि भाजपच्या या पाठिंब्यावरती ही जागा निवडून आणता हे पाहावं लागेल। शुभम, अगदी चेतन, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।